तर ठेवलं मग स्टेटस, HD मधलं ठेवलं असेल, तिरंगा 1 नंबर ठेवला असेल, छान देशाचं गाणंही लावलं असेल आणि ज्याचं आवडलं त्याला सेंड मी म्हणून मेसेज केलं आणि त्याने पाठवल्यावर त्याचं लगेच स्टेटसला ठेवलं असेल. तर 15 ऑगस्ट फक्त स्टेटस पुरतं राहिलाय. तुमचं स्टेटस कसं डिसअपिअर होते ना 24 तासानंतर, तसंच तुमची देशभक्ती पण 24 तासानंतर डिसअपिअर होते. 24 तास झाले, देशभक्ती पण डिसअपिअर. तर दोस्तो, आपण शस्त्र तर नाही उचलू शकत, किमान आपण शस्त्र उचलणारे काम तरी नाही केले पाहिजे ना. मान्य आहे आपल्याला ह्या स्वातंत्र्याचा दिवस मिळवण्यासाठी खूप काही शस्त्र उचला लागले, पण आज ती वेळ नाही. आपण स्टॅम्पेड मध्ये बिझी असतो, कधी पेपर लीक साठी न्याय मागत, तर कधी फालतूच्या वादात. नवीन नवीन व्यसन आलाय मोबाईलचं, आपण सध्या त्यात बिझी आहे. बस 3 ते 4 सोप्या गोष्टी, विषय सरळ आणि सोपा आहे. आपण किमान कचरा नाही केला पाहिजे, एवढी साधी आणि बेसिक गोष्ट आहे ना. शिकताना तोंडावर हात ठेवावा, हे पण सिंपल आणि सरळ आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मेसेजेस, फेक मेसेजेस आणि न्यूज फॉरवर्ड न कर, हे पण तेवढंच सोपं. बस एवढंच करणे आहे, काही जास्ती मेहनत नाही. तर विषय एवढा सोपा आणि सरळ होता. यानंतर मात्र एवढं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही गाडीवरून हररा थुकाल रस्त्यावर, तर तुम्ही रस्त्यावर नाही, तुमच्या देशावर थुकत आहे. तर हे सगळं करून आपण 2047ला महासत्ता होऊ की नाही याची गॅरंटी तर नाही, कारण की शेवटी आपण आता जगातली 4थी इकॉनॉमी आहोत, ठीक आहे. तरी पण आपण रस्त्यावर खर्राच चुकतो आहे ना. तर महासत्ता होऊ नाही होऊ तो नंतरचा भाग. या सोप्या आणि सरळ गोष्टी आपल्याला आला, किमान आपण एक समाधान राष्ट्र म्हणून नक्कीच होऊ. तुम्हाला हॅपी इंडिपेंडन्स डे. जय. तर असे भरपूर प्रश्न राहिलेले आहेत, भरपूर प्रश्न आपल्याला विचारायचे आहे. आपण नक्की बोलत राहू, प्रश्न विचारत राहू. तोपर्यंत आलीच.